राज्यातील सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। मी सर्वांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने 2-3 दिवस तुम्ही आंदोलन केलं, आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांसाठी राज्यातल्या बहुतांशिक एसटी कर्मचारी संघटनांची एकत्रित कृती समिती स्थापन झाली। या कृती समितीच्या द्वारे आपलं वेतन राज्य सरकार एवढं होण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले। हे प्रयत्न करत असताना आपण जे काही सूत्र दिलं होतं सरकारकडे, 1/4/16च्या मूळ वेतनामध्ये 7,000 रुपयांची वाढ आपण त्या ठिकाणी मागितलेली होती। या बाबींवरती आपलं सरकारशी बोलणं झालं होतं, वित्त विभागाशी आकडेमोड झाली होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी अंतिम निर्णय घेण्याचं ठरलं होतं। या सर्व बाबी तुम्हाला माहिती आहे। परंतु अचानकपणे या आंदोलनाला राजकीय स्वरूप आलं। जी लोक आंदोलनात नव्हती, अचानकपणे त्यांना आंदोलन आठवलं आणि अचानकपणे या संपाला आम्ही पाठिंबा देतोय आणि आज रात्रीपासून 100% संप होईल असं त्यांनी सांगितलं। ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले 5% संप झालाय आणि मग ते असं म्हणतात की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, त्याप्रमाणे अचानकपणे एंट्री त्यांची झाली काय। वकील महोदयांना तर वेगळ्याच प्रकारचा कुठला व्हायरस घुसला त्यांच्या अंगामध्ये आणि मग ज्या पद्धतीने हे आंदोलन झालं, मग आदल्या दिवशी सरकारशी त्यांची भेट असेल आणि मग बऱ्याच कर्मचाऱ्यांचे आम्हाला फोन येत होते की दादा काय होणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे। शेवटी जे व्हायचं ते झालं मित्रांनो, पण तुमच्या आंदोलनाचा तुमच्या प्रेशर सरकारवरती बिल्ड झालेलं होतं। त्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं कृती समितीवरती अटॅक करण्यात आले, मुद्दाम होऊन भांडणं काढण्यात आली, ती भांडणं जाणीवपूर्वक या कृती समितीने सभात्याग करून बाहेर जावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी एकबद्ध झाल्यानं एकतर्फी निर्णय जाहीर करावा अशा प्रकारची रणनीती त्यांची होती। त्यांचे काव्य आम्ही ओळखले आणि त्यानंतर आम्ही शांत बसणं पसंत केलं। मुख्यमंत्र्यांच्या समोर जे काही घडत होतं ते काय शोभनीय नाहीये मित्रांनो, परंतु मुख्यमंत्री महोदयांना आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या स्पष्टपणे, अगदी मूळ वेतनात आमच्या 7,000 रुपये का मिळाले पाहिजेत, 96 सालापासून आमचं वेतन कसं कमी झालंय, आम्ही राज्य सरकार एवढे होतो 95 पूर्वी त्यांच्यापेक्षा जास्त होतो, परंतु राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। आताचे मुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये आला होतात तेव्हा 7व्या वेतन आयोगाची मागणी तुमच्याकडे केली होती। तुम्ही सांगितलं होतं राज्याला अजून लागू झालं नाही, लागू होईल तेव्हा मी 100% एसटी कामगारांना देण्याचा प्रयत्न करेल। उदय सामंत साहेबांना तिथं आठवण करून दिली माननीय उदय सामंत साहेब उद्योगमंत्री, की साहेब तुम्ही सरकारच्या वतीने आमच्याशी बोलला होतात की एकनाथ शिंदे सरकारची अशी भूमिका आहे की एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। एवढं सगळं असताना माशी शिंकते कुठे नेमकं, पण त्यातच मध्ये घुसले, तुमची मागणीच 5 हजाराची म्हणले। ज्या 5 नंबरची उपमागण्या होत्या त्याच्यावरती त्या आमदार महोदयांनी प्रेस केलं। मला कुणाला नावं ठेवायची नाहीत, पण एसटी कामगारांच्या आंदोलनामध्ये, त्यांच्या निर्णयामध्ये कुणी खोडा घातला याचं कधी ना कधी ते बाहेर बिंग फुटणार आहे, सगळ्यांना माहिती आहे। एवढे सगळे कर्मचारी होते आणि म्हणून मित्रांनो, कुणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा शेवटी कसं आहे की अतिशय कमी करण्यापेक्षा आमचं प्रेशर आहे, आम्हाला मूळ वेतनात वाढ मिळाली पाहिजे। खरं तर त्यांनी 2024ची प्रपोज केली असताना 2020 पासून आपण देण्याचा प्रयत्न करेल। उदय सामंत साहेबांना तिथं आठवण करून दिली माननीय उदय सामंत साहेब उद्योगमंत्री, की साहेब तुम्ही सरकारच्या वतीने आमच्याशी बोलला होतात की एकनाथ शिंदे सरकारची अशी भूमिका आहे की एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। एवढं सगळं असताना माशी शिंकते कुठे नेमकं, पण त्यातच मध्ये घुसले, तुमची मागणीच 5 हजाराची म्हणले। ज्या 5 नंबरची उपमागण्या होत्या त्याच्यावरती त्या आमदार महोदयांनी प्रेस केलं। मला कुणाला नावं ठेवायची नाहीत, पण एसटी कामगारांच्या आंदोलनामध्ये, त्यांच्या निर्णयामध्ये कुणी खोडा घातला याचं कधी ना कधी ते बाहेर बिंग फुटणार आहे, सगळ्यांना माहिती आहे। एवढे सगळे कर्मचारी होते आणि म्हणून मित्रांनो, कुणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा शेवटी कसं आहे की अतिशय कमी करण्यापेक्षा आमचं प्रेशर आहे, आम्हाला मूळ वेतनात वाढ मिळाली पाहिजे। खरं तर त्यांनी 2024ची प्रपोज केली असताना 2020 पासून आपण घेतलं। 16-20च्या कराराचे सगळे अधिकार आपले अबाधित राहिलेले आहेत। त्याची उर्वरित रक्कम असेल, महागाई भत्त्याचा फरक असेल, गरबाडे भत्त्याचा फरक असेल, वेतनवाढीचा 1%चं फिक्सेशन असेल, 2150 कोटी रुपयाची थकबाकी त्यांनी आपल्याला ती द्यावीच लागेल, ते त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेले आहे। दुसरी बाब, 1/4
20च्या मूळ वेतनामध्ये आपल्याला सरसकट 6,500ची वाढ दिलेली आहे. आपलं कॅशलेसची सुविधा त्यांनी तर सांगितलं की एक वेगळ्या प्रकारची नवीन कॅशलेस सुविधा तुम्हाला आम्ही चालू करू, एक नवीन प्रोजेक्ट तुमच्यासाठी देऊ, बजेट सरकार द्यायला तयार आहे. आपलं मोफत पासाच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका होती की विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यमानांना 2 महिने मिळतो, सेवानिवृत्तांना 4 महिने मिळतो. अरे आमची बायका पोरं स्टँडवर गेली की एसी गाड्या असतात, त्यांना नाही का कधी एसी गाडीमध्ये बसायचा अधिकार. तेव्हा वर्षभराचा दोन्ही विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास देण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे. दुसरी बाब, आंदोलनात जे आपले लोक सहभागी झाले होते त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी होणार नाही. आपली विश्रांतीगृहाची अवस्था दाखवली, शौचालयाची अवस्था दाखवली, त्यामध्ये 500 कोटी रुपयाची वाढ, 500 कोटी रुपयाचं बजेट त्यांनी त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होत असताना मित्रांनो, आता जे आपल्याला मिळालेलं आहे 6,500 रुपये, काही कर्मचाऱ्यांचं काही लोक डोकं फिरवून देतात की आमची फक्त 1,500ची वाढ झाली. त्याचे सर्व चार्ट मी मित्रांनो तुमच्याकडे दिलेले आहेत, फरकाचे चार्ट मी तुमच्याकडे दिलेले आहेत. आणि ही लढाई अजून संपली नाही ना. पण एक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यातल्या नेतृत्वावरती जर विश्वास ठेवला, त्याच्या पाठीशी हात जर आपण टाकला, तर ते नेतृत्व जीवाची बाजी लावून आपल्यासाठी लढतं. हे आमच्या कृती समितीच्या लढाईवरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल. किती सरकारच्या जवळची माणसं असली, किती त्यांच्या जवळची माणसं असली, तरी त्यांना शेवटी हाणून त्यांचे निर्णय हाणून पाडायचं काम केलं. कारण अर्ध्या रात्री जे शिजलं ते तुमच्या समोर मांडायचं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूच. परंतु मित्रांनो, ही लढाई संपलेली नाही. 20 ते 24 पर्यंत हे बंधन घेतलेलं आहे. असं जरी असलं तरी कर्मचारी बांधवांना तुम्हाला नम्र विनंती आहे, राजकीय लोक आपला फायदा घेतात. एका येड्या वकिलाच्या नादी लागलो, 5.5 महिन्याचं वाटोळं करून घेतलं आणि आपले बँकेचं सोन्यासारख्या बँकेचं वाटोळं झालं. आपल्या आयुष्यातलं 8-8.5 लाख रुपये सेवानिवृत्तीच्या जवळ आलेल्या लोकांचं आणि नवीन लोकांचं 3-3.5 लाखाचं नुकसान झालंय. तेव्हा कुठलंही माझ्या सैनिकांना कुठलंही न खर्च ठेवता, कुठल्याही प्रकारे करता आपल्याला 6,500 रुपयाची दैदिप्यमान वाढ मिळाली. या यशाचे आम्ही मानकरी नाही आहोत. तुम्ही लढलात म्हणून तुमच्या जीवावरती आम्ही लढू शकलो, भिडू शकलो. आणि असंच भिडायचं असेल आणि नकारात्मकताला सकारात्मकतेमध्ये बदलायचं असेल तर तुमच्या पाठिंब्याची अतिशय आवश्यकता आहे. मित्रांनो, थोडासा घसा खराब आहे, तब्येत बरी नाहीये, पण अतिशय आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. आपल्या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ कायमस्वरूपी आमच्या बरोबर राहावी अशा प्रकारची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.